नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. उष्माघाताचे सर्वेक्षण IHIPNPCCHH पोर्टलद्वारे कामकाज करण्यात येत आहे. दैनंदिन माहिती IHIPNPCCHH पोर्टलवर भरण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सहाय्यक व डेटा एंट्री ऑपरेटर यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली, घाम येणे थांबलेली अशी व्यक्ती आपल्या नजरेत आल्यास त्वरित 102 किंवा 108 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केले आहे. पूर्णविराम शरीराचे तापमान 104 फेरहाईट पर्यंत किंवा 40 डिग्री सेल्सिअस पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे, लहान मूल, आहार घेण्यास नका, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्राव होणे, तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश शेतकरी हंगामी पिकांसह हळद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. यावर्षी हळदीला मोठी मागणी असल्याने चांगला दर देखील मिळत आहे. मात्र यावर्षी वातावरणातील बदलामुळे हळद पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव पडला होत. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात हळद काढणी कामाला वेग आला असला तरी उत्पादनात घट येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती 12 एकर हे हळद शेलमची आहे. तर यंदा भाव राहील पण तेवढी उत्पन्नी नाही. फवारण्या केल्या 4-5 आणि हुमणीच्या ड्रिचिंग केल्या 4, तरी पण रुंदी हळदीला हयत कटली नाही. यंदा धुईच्यानं थोडं प्रमाण कमी आहे. भाव गंजा राहील पण माल नाही तेवढा, त्याच्यानं मग जरा थोडं अंधारच काम आहे आपलं. सरकारकडे मागणी म्हणजे काही पण त्यानं आपल्याला द्यावं अशी आपली मागणी आहे. घट्ट आहे ना याच्यामध्ये. अर्धा एकर सालाला एकरभर राहते, पण यावर्षी कदरून भावामुळे अर्धा एकरवर आलं. यंदा लावले 4-5 ड्रिचिंग केल्यात आणि 3दा खत टाकलंय, तरी ऋणी कन्सर्ट कंट्रोल झालीच नाही. त्याच्यामुळे उत्पन्न काय मुश्किल हे. सालाला 15चा ॲव्हरेजच असतोय अर्धा एकरात, पण यंदा 5 क्विंटल होईल माझ्या हिशोबात. जाऊन काय 20,000 उरतील बस. यंदा भाव तर आहे पण उत्पन्नच नाही ना. सालाला उत्पन्न राहतच, भाव नाही. सगळं सारखंच पडायला आम्हाला. काय शासन असंच झटके द्यायचे काम हे नसतं. हे देऊ ते देऊ, मालाला भाव नाही, काय नाही, कोणत्याच भावाला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता.
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सलग सुट्ट्या आल्याने आज चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीचा माल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणला आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. गहू देखील आता काढणीला आला असल्याने मार्केटमध्ये गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणत आहेत. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव 2 वेळा केला जातो. सकाळी 11 वाजता लिलाव झाल्यानंतर दुपारी परत लिलाव केला जातो. उन्हाचे दिवस असल्याने जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा नंबर येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी सुसज्ज शेतकरी निवासमध्ये शेतकरी आराम करतात. शेतकऱ्यांना कुठलेही गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असल्याने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी पहिली पसंती देत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये आता सध्या शेतकरी माल विक्रीसाठी आणले आहे. कुठली आवक जास्त वाढलेली आहे आणि त्या भाव काय आहे? सध्या जास्तीत जास्त म्हणजे हरभरा विटुमतची आवक जास्त आहे. शनिवारी 9 तारखेला जवळजवळ 1200-1300 क्विंटलची आवक होती, तरी 7100 पासून 7400 पर्यंत विटूचे भाव होते. तसेच मेक्सिको जवळजवळ 900 ते 1000 क्विंटलची आवक होती, 9700 ते 10600 पर्यंतचे भाव होते. तसेच दादर ही 2200 पासून तर 3200 ते 3300 पर्यंत आहे. गहू ही 400 ते 500 क्विंटलची आवक होती शनिवारी, 2271 तर 2471 8100 पर्यंत गेलेले आहे उच्यामध्ये. तरी सध्या हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे आणि सकाळी 11 वाजता वेळेवर लिलाव सुरू होतात, 2 वाजेपर्यंत चालू असतात. तसेच दुपारून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 4 वाजता लिलाव सुरू होतात व आवक असेपर्यंत लिलाव चालतात. अजून येणाऱ्या काळामध्ये आवक वाढेल का गव्हाची वगैरे? हो, येणाऱ्या काळात हरभरा, गहू, दादर याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. तरी शेतकऱ्यांची चोपडा बाजार समितीला चांगले भाव असल्यामुळे चोपडा बाजार समितीला पसंती आहे आणि आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या म्हणजे सोयीसाठी बाजार समितीने शेतकरी निवास सुरू केलेले आहे. त्याचाही लाभ जवळजवळ सर्व शेतकरी बंधू घेत असतात. थंड पाण्याची सोय वगैरे सर्व पेमेंट वगैरे वेळेवर मिळतं. त्यामुळे बाजार समिती चोपडा पसंती शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांची कुठलीही गैरसोय होत नाही, शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. वेळेवर लिलाव सुरू होतात दोन्ही सत्राचे. हिंगोली जिल्ह्यात सिंचनाची सोय कमी असल्याने येथील शेतकरी कोरडवाहू ज्वारी पिकाची लागवड करतात. शेतकऱ्याचे वर्षभराचे नियोजन हे ज्वारी पिकावर अवलंबून असते. अवकाळी पाऊस, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव यामुळे ज्वारी पिकामध्ये यावर्षी मोठी घट येण्याची शक्यता आहे. सध्या ज्वारी कापणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र यावेळी ज्वारी उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेत काय तेवढं काय बरोबर वातावरण नाही पावसामुळे. जरा मोठ्या लेकरांचं धरतात, यावर्षी लहान धरली. म्हशीचं खाया आपल्या ज्वारीचं आपले 12 महिने आम्ही याच्यावर धकवतो. पाऊस जास्त झाला त्यामुळे धुई हे कणस जरा बारीक पडले तर वर्षणाचं ठोकरचे ठोकर पडतात. नाही तर ते धुई न गेलं ना, धुई पीक कमी आहे. धुई 2दा-3दा पडली, धुई काय कमी नाही पडली अर्धे एकरात. पण नाही बरोबर आता हे धुईनच गेली कडव्याचं ढोरायसाठी. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.